हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय ब्लॉग. तर मॉर्निंग सुरू झाली आहे आणि इथे मी कॅटूला नाश्ता भरवते. असं असतं, आता मी जर तिला भरवायला घेतलं तर ती पूर्ण सोडून देणार ना. तू चम्मच कशामध्ये टाकला कॅटू? तू खराब केलंस ना आता. मग कसं भरव तुला? काय मी नको भरवू? हे असं असतं रोजचं. अच्छा, बघितलं. काय केलं मी मम्माने बघितलं. ठीक आहे, हिला आता मी भरवून घेते. इथे मी भुर्जी घेतली आहे बनवायला माझ्या नाश्त्यासाठी. झाली आहे ती ऑलमोस्ट. आणि इथे बघा काय चालू आहे. कॅटू, काय चाललंय? खाली नाही बसायचं, टीव्ही लावून दिली आहे. हा, नाही बघायचं मम्मा. मम्मा बरोबर बसायचंय. बघितलं, असं चालू असतं ना दिवसभर. मी माझा नाश्ता घेतला आहे आणि कॅटू स्माईल. अरे वा, मला बच्चा. तर आपण आता नाश्ता करून घेऊया. हा शेनू. हा, कॅटू मम्मा बरोबर पण नाश्ता करणार कारण तिचा फेवरेट आहे भुर्जी ना बुब्बू. मी आता ग्रोसरी ऑर्डर केली आहे ऑनलाईन कारण आज आम्ही खाली नाही गेलो आहे. आम्हाला येत होता कंटाळा भरपूर. तर काय आणलंय दाखव. काय मागवलं कॅटू आपण? मम्माने काय मागवलं? मी ना हे रागीचं डोसा बॅटर ऑर्डर केलं आहे. फर्स्ट टाइम ट्राय करेन. अजून दे. मिल्क आहे. अजून काय आहे मम्मा? साबुदाणे. काढ, अजून काढ. कॅटू खूप जास्त एक्साइटेड आहे ना. काय आणलंय तुला मम्मा? काय खाऊ वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये. आणि हे मी डेट्स पावडर ऑर्डर केलं आहे कॅटूसाठी. आणि बटर. तुला आवडतं ना बटर मम्मा? मम्माला पण आवडतं, कॅटूला पण आवडतं. आम्ही ब्रेड बटर खूप खातो. आणि हे डेट्स पावडर फर्स्ट टाईम ऑर्डर केले. बघू आता कॅटूला नाश्त्यासाठी काही स्वीट. आणि हे रागी बॅटर बघू ट्राय करून. माझ्या बहिणीबरोबर आले ब्युटी शॉपमध्ये. काय घेते तू? सनस्क्रीन घेते. आणि मॉइश्चराइजर चाहिए. यूट्यूब चैनल बना रहे हो क्या? तुम क्यों हंस रहे हो? मम्मा आहेत का? क्या? कुठे गेली कॅटू? कॅटू, काय चाललंय? मस्ती करतात आहे. हा, दांड्याचा स्टोर आहे. दांड्याचा ब्युटी शॉप ना. आम्ही काय घेतलंय मी दाखवते. हे घेतलंय बॉडी लोशन घेतलंय, बीबी क्रीम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. आणि माझ्या हाताची हालत बघू शकता. हे सर्व वहिनीने घेतलंय, तिला पाहिजे होतं. आणि आता इथे मी सुके बोंबील करायला घेते. त्याच्यासाठी मी घेतले कांदा, टोमॅटो, मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट. आता एका टोपात मी तेल ॲड केलं आहे. त्याच्यात कांदा ॲड करते, मिरची टाकेन आणि लाल होईपर्यंत ठेवीन. जरा लाल झालं की त्याच्यानंतर कांदा लाल होईपर्यंत त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे आपल्या अंदाजानुसार. आणि सुके बोंबील तर मला खूप आवडतात. सुके बोंबील आणि चपाती बनवली आहे. आणि सुनेना आली आहे, तिला मी ओले बोंबील बनवते. तर आज खूप उशीर झाला आहे म्हणून फटाफट बनवायला घेतलं. आणि आता ह्याच्यामध्ये थोडं अद्रक लसणाची पेस्ट टाकेन, टोमॅटो ॲड करते आणि मीठ ॲड करायचं तुमच्या चवीनुसार. परतून वगैरे घ्यायचं आहे. आणि नंतर मसाले ॲड करायचे. हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची आणि धनिया पावडर, बस. आणि आता माझ्याकडे ना कोकम संपले तर मी चिंचेचं पाणी थोडं टाकलं त्याच्यात. आणि बस थोडं शिजवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग बोंबील ॲड करून अजून थोडं लगेच होतात कारण मी पाण्यात भिजवून ठेवले होते. तर 5 मिनटात होतात. मी सुक्कंच बनवलं आहे. तर आता तुम्ही पुढे बघू शकता.
आणि आता इथे मी ओले बोंबील करायला घेतलेत. तुम्ही विचार करत असणार हे रोज रोज फिश खातात बोंबील, कारण आमच्या इथे ना आता बोंबीलच येतात आहे मार्केटला आणि खूप फ्रेश असतात. आणि मच्छी तर तुम्हाला आता माहितीच पडलं असेल की मला तर भरपूर आवडते, मग तेच बनवत असतो. आणि काल मी सुके बोंबील पण घेतले होते ना, तर मी सुके बोंबील बनवलं आणि सुनेनाला खायचे होते ओले बोंबील. ती नाही खात सुके, म्हणून मी तिच्यासाठी ओले बनवलं आणि तिने सांगितलं असं बनव करून. तर तुम्हाला काल बोललेले मी खूप व्हरायटीने बनवू शकता. त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त लसूण आणि आपले मसाले ॲड केले आणि टोमॅटो प्युरी. टोमॅटो पण मी किसूनच घेतलात आणि मसाले हळद, लाल तिखट आणि धनिया पावडर आणि चिंचेचं पाणी, बस एवढंच. आणि एवढं टेस्टी झालं होतं, तिला खूप आवडलं. तिला पण स्पायसी आवडतं, आम्हाला सर्वांना स्पायसी खूप आवडतं खायला. तर इथेच बनवते मी फटाफट, कारण खूप उशीर झाला होता. तर तुम्ही पुढे बघा अजून रेसिपी कशी बनवते. ब्युटी शॉपमधून आलो आणि आज खूप उशीर झालाय ना जेवण करायला. तर आता बसलोय जेवायला. ते बोंबलाचं सालन बनवलं आहे स्पेशली माझ्या वहिनीसाठी. वहिनी नाही, सुनैना ना, सुनैना. हा. आणि हे इथे बसले कोण, कॅटू. भूका लागल्यात, भूका लागल्यात. बोंबील तिच्यासाठी पराठा. हा देतोय. आणि इथे सुक्का बोंबील बनवलंय. जेवून घेतो. सोनू, सोनू जेवायला या बोल. कॅटूला पण आता भरपूर भूक लागली आहे.